हॅलो फ्रेंड, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण रव्याचे गुलाबजाम करणार आहोत. तर हे बघा, ही पाऊण वाटी खवा आहे आणि हा रवा मी ह्या कपानेच मोजून घेते. हे गरम केलेलं दूध आहे, हे वेलची. चला तर आपण हा रवा गरम दुधामध्ये भिजवून घेऊ. हे बघा, हा खवा आहे 1 कप, पाऊण कप आहे साधारण. त्याच कपाने मी 1 कप रवा घेते. कप भरून घेतलाय रवा. वेलची पावडर टाकते आणि गरम दुधाने आपण भिजवून घेऊ. दूध गरम आहे, जरा थोडंसं चमच्याने हलवून घ्यावं लागेल. अगदी रवा भिजेल इतकंच दूध घ्यायचं. हाताने भिजवून घेते. हे भिजवून असं 10 मिनिटं ठेवते, तोपर्यंत आपला पाक वगैरे करायला घ्यायचा. अर्ध भांडं पण दूध नाही लागलं. हा असा गोळा झाला. 10 मिनिटं ठेवला की तो रवा छान भिजतो, तोपर्यंत आपण पाक करायला घेऊ. इकडे पाक करायला घेते मी. कढई ठेवली मी. आता आपण पाक करून घेऊ. आधी साखर टाकते मी. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला ना, हे बघा, त्या कपाने साखर टाकली मी आणि त्याच कपाने पाणी टाकते मी, अर्धा कप. पाक आपल्याला खूप पक्का नाही करायचा आहे. थोडीशी जराशी साखर विरघळली की बंद करायचा गॅस. परत मग आपण गुलाबजाम करून झाल्यावर त्यात टाकायचे. त्यावेळेला परत पाहिजे तर आपण गॅस चालू करायचा. ही फक्त साखर विरघळेपर्यंत मी ठेवते. तोपर्यंत आपला रवा पण भिजतोय. हे बघा, साखर विरघळली. मी कढई बाजूला ठेवते आणि गुलाबजाम तळायला दुसरी कढई ठेवते. गॅस बारीकच ठेवला आहे तेल तापायला. तोपर्यंत मग इकडे आपण हे गुलाबजाम करून घेऊ. इकडे तेल तापते, तोपर्यंत मी गुलाबजाम करून घेते. असे मी करून घेते गुलाबजाम सगळे. करून घेतलेत गुलाबजाम. हे थोडेसे राहिले ते मी तळत करते. इकडं तेल तापलंय आपलं. गॅस बारीक केलाय. हलक्या हलक्या हाताने तळून घ्यायचे. तळून झालेत आपले सगळे गुलाबजाम. आता मी कढई बाजूला ठेवून पाकाची कढई ठेवते.
पाकाची कढई ठेवली मी इकडे. हे बघा, हे आपले गुलाबजाम करून झालेत. का पाक मी हलवून घेते जरा. दोन मिनटं होऊन द्यायला पाहिजे, अगदी 2 मिनटं, मग झालं. ह्या पाकात मी चिमूटभर वेलची आणि किंचित थोडासा रंग टाकते. गुलाबजाम टाकून देते मी, कारण पाक आपला झाला आहे बघा. असाच पाहिजे. ते गुलाबजाम टाकून देते मी सगळे त्यात. गॅस बंद करायचा. हे गुलाबजाम आता कमीत कमी 1 तासभर तरी ह्यात भिजू द्यायचे. कसे वाटले आपले गुलाबजाम रव्याचे कमेंट करून सांगा. आता गौरी गणपतीचे दिवस आलेत सणावाराचे, तर गोडधोड होणारच. करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.